आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता त्याला US ला पाठवतेस? मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही, तुला माहिती आहे. आणि तरीही मी बोलले तर नाही चालणार ना? अगं तुला आवडत नाही म्हणून कुणी बोलायचं नाही, पण दुसऱ्याच्या आवडीनिवडी सुद्धा तू विचारात घेणार नाहीस, नाही का? कसं आहे नाही, जेव्हा एखादी मांजर आपल्या बाळाला, आपल्या पिल्लाला जबड्यात पकडून इकडचं तिकडे नेत असते ना, तेव्हा समोरच्याला वाटत असतं अरे बापरे जबड्यात बाळ पकडलंय, आता त्या बाळाला दात लागतील, जखम होईल. पण समोरचे हा विचार करत नाही की आईचे दात बाळाला कधीच लागत नाही, कारण त्यात काळजी असते, प्रेम असतं. अगं पण प्राणी आणि माणूस यात काही फरक आहे की नाही? हा, त्याला US ला नाही जायचंय, मग तुझा हट्ट का एवढा? आमचा हट्ट वाटतोय तुला? मग आम्ही हा हट्ट का धरलाय हे कळलं ना, तर पायाखालची जमीन सरकेल तुझ्या. नाही बघू नकोस आमच्याकडे. तुझ्या लाडक्या नातवाला विचार काय झालंय ते. अक्षयने काय केलंय एवढं? तू सांगतोस का आम्ही सांगू? नाही, आजीला पण कळू दे ना तिच्या लाडक्या नातवाने काय दिवे लावलेत ते. कम ऑन, स्पीक अप, गो अहेड. अगं किती ताणणार आहेस, काय ते स्पष्ट सांग ना. आई, या अक्षयमुळे एक मुलगी गरोदर आहे. काय? हो, गरीबा घरची मुलगी आहे ती, बिचारी. अक्षय, अरे बाळा काय ऐकते मी हे? त्या दिवशी तू पाहिलंस ना, आमच्या बर्थडे पार्टीला आली होती, चप्पल तुटली होती, तिची सेफ्टी पिन लावली होती नाही का? तिचा धक्का लागला, केक आमच्या एक्सपेन्सिव्ह साडीवर पडला होता, साडी खराब झाली, तीच श्रावणी. अक्षय, हे काय ऐकते मी? बाळा हे सगळं खरं आहे का? हो आजी. अरे देवा. बरं मला सांग, तुझं त्या मुलीवर प्रेम आहे? हो आजी. तुला आवडते ती? तुला तिच्याशी लग्न करायचंय? हो आजी, मला तिच्याशीच लग्न करायचंय. पण मम्मा. पण काय मम्मा, काय मम्माने लग्न लावून द्यायला नाही म्हटलंय? आजीला सांग, शब्द दिला ना आम्ही. तुम्हा दोघांना भेटलो, पत्रिका घेऊन गुरुजींकडे गेलो, हे कधी सांगणार आजीला? आई, ताबडतोब यांचं लग्न लावून द्यायचा मनात विचार होता. पत्रिका घेऊन गुरुजींनाही भेटलो. अनफॉर्च्युनेटली गुरुजी म्हणाले की अनिष्ट काळ आहे, आत्ता हे लग्न नाही होऊ शकत, आपल्या अक्षयच्या जीवाला धोका आहे. सांगितलं ना आई, तुला माहितीये गुरुजींच्या बोलण्यावर किती विश्वास आहे आमचा, पत्रिकांवर किती विश्वास आहे आमचा. गुरुजींनी सांगितलं तेव्हापासून आमची काय अवस्था आहे आम्ही सांगू नाही शकत. खरंय, पत्रिकेत जर असं असेल तर आपण काहीच नाही करू शकणार. एक्झॅक्टली, तेच समजवण्याचा प्रयत्न करतोय आम्ही, पण हा मुलगा ऐकतच नाही. पण यशोधरा, पत्रिकेवर जरी माझा विश्वास असला ना, तरी तुझ्यावर नाहीये. गरीबा घरची पोर आहे म्हणून जागा आहे संशयाला तुझ्या बाबतीत. म्हणजे काय म्हणायचंय तुला? नाही केलंय का आम्ही? तू काही केलं नाहीस म्हणून काही करणारही नाहीस असं नाही ना. गरीबा घरची मुलगी या घरात सून म्हणून तू आणणार नाहीस याबद्दल ठाम विश्वास आहे माझ्या मनात. वा वा आई, एवढंच ऐकायचं बाकी होतं आता. वा, नाही, इतका मोठा प्रॉब्लेम आमच्या समोर आल्यानंतर आम्ही तो सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतोय. 4 लोकांना हे कळलं नाही पाहिजे याचा प्रयत्न करतोय. खरं तर तुम्हा सगळ्यांकडनं सोल्युशन अपेक्षित आहे, पण ते नाही होत आहे. उलट अख्खं कुटुंब आमच्यावर अविश्वास दाखवतंय. मम्मा प्लीज काम डाऊन. आजीला असं काही म्हणायचं नव्हतं. मग काय म्हणायचंय? आजीला काय म्हणायचंय? तिचं तिच्या नातवावर प्रेम आहे, पण आईचं मुलावर प्रेम नाहीये. नाही, सांग तिला, आई आमचं आमच्या मुलावर खूप प्रेम आहे आणि अक्षय काळजी करू नकोस तू.
आम्ही जिवंत असेपर्यंत तुझ्या केसालाही धक्का लागणार नाही. कुणी काही म्हणू दे, आम्ही ठरवलंय, आमचा निर्णय झालाय. उद्याचं तिकीट बुक करतोय आम्ही. तू उद्याच्या उद्या US ला जातोयस अँड दॅट्स फायनल. नो मम्मा नो, प्लीज. आपण यातून काहीतरी वे आउट काढूया. तुम्ही प्लीज असं टोकाचं डिसिजन घेऊ नका. मम्मा मी श्रावणीला असं नाही सोडू शकत. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मम्मा. अक्षय, अरे ट्राय टू अंडरस्टँड मी. आम्ही शब्द देतोय ना तुला. तू US आलास ना की ताबडतोब तुझं आणि श्रावणीचं लग्न लावून ठेव. पण आता या क्षणी तू आमचं नाही ऐकणार, आईचं नाही ऐकणार. हात जोडते बाबा, हात जोडते. तुझी खूप काळजी वाटते आम्हाला. प्लीज मम्मा प्लीज प्लीज माझ्यासमोर हात जोडू नका. ठीक आहे, तुमच्या हट्टासाठी मी US ला जायला तयार आहे. गुड. मम्मा एक मिनिट माझं पूर्ण ऐकून घ्या. मी परत आल्यावर लग्न करेन तर फक्त श्रावणीशीच, दुसऱ्या कुठल्याही मुलीशी. ओके? ऑफकोर्स बेटा, ऑफकोर्स. श्रावणीशीच. यशोधरा, तू हे अक्षयच्या काळजीपोटी करत असशील ना तर ठीक आहे, पण ती मुलगी गरीब घरातली आहे म्हणून जर करत असशील तर आई म्हणून मी तुला सावध करतेय. तू फार मोठी चूक करतेस आणि याचे परिणाम तुला भोगावे लागतील. परिणामांची भीती यशोधरा सरनाईकला कधीच वाटत नाही. आई, आता तू आम्हाला एक सल्ला दिलास की नाही, आता आम्ही पण एक सल्ला देतो. माइंड युअर ओन बिझनेस. आमच्या आणि आमच्या मुलांच्या मध्ये यायचं नाही हा आई. आमच्या मुलांना आमच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करायचा नाही. तसं जर तू केलंस तर आम्ही काय करू शकतो ते माहिती आहे ना आई. काहीही करू शकतो आम्ही. तेव्हा हे इथे लक्षात ठेवायचं. यशोधरा, आम्ही बोलत असताना मध्ये बोललेलं आम्हाला आवडत नाही आई. डू यू अंडरस्टँड? You better understand. संजय, अक्षयसाठी इमिजिएटली US चे तिकीट बुक करा. हो, अगदी उद्या. गुड. हॅलो मॉम, बोला. श्रावणी, उद्या काय करतेस बेटा? आय मीन काही इम्पॉर्टंट नसेल तर. नाही, काही खास नाही. का? भेटायचंय. आज आपण भेटलो ना त्याच कॅफेमध्ये, उद्या भेटूया. का? म्हणजे काही काम आहे का? मग तसं मी घरी सांगून निघेन. घरी? घरी सांगायचं नाही इतकं तसं ठरलंय ना आपलं. मग हो हो. हे बघ, उद्या कॅफेमध्ये भेटूया आपण. माझी गायनॅक भेटणार आहे तुला. आय वॉन्ट बेस्ट ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट फॉर यू. गायनॅक? हो, मी ठरवले ताबडतोब अबॉर्शन करून घ्यायचंय. अबॉर्शन? ठरलं ना श्रावणी? तसं नाही केलं तर गुरुजींनी सांगितलंय ना आमच्या अक्षयचा जीव. हो.
मी येते उद्या. गुड. गायनेकने काही इन्स्ट्रक्शन्स सांगितले ते मी मेसेज करते. फॉलो दॅट. एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? मला का अडवताय? मॅम तुम्ही इथे काय करताय? प्लीज तुम्ही बाहेर थांबा, तुम्ही आत जाऊ शकत नाही. प्लीज चला बाहेर. माझी बहीण इथेच आतमध्ये आहे. मी ती जाऊन बघू का प्लीज? मॅम मी तुम्हाला मगाशीच सांगितलं ना, ह्या नावाचं इथे कोणीच ॲडमिट नाही आहे म्हणून. हो, तुमचं म्हणणं खरं आहे, पण सॉरी मॅम, पण हॉस्पिटलच्या नियमानुसार पेशंटच्या रिलेटिव्हशिवाय आम्ही OT जवळ कोणालाही पाठवू शकत नाही. सो प्लीज तुम्ही बाहेर थांबा. हो मला मान्य आहे, पण मला का असं वाटतं की आत OTमध्ये माझी बहीण आहे. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. मॅम प्लीज, मी तुम्हाला मगाशीच सांगितलंय ह्या नावाचं इथे कोणीच ॲडमिट नाही आहे म्हणून. हो मला कळतं आहे, पण मला जोपर्यंत प्रत्यक्ष बघून खात्री पटत नाही ना तोपर्यंत प्लीज मला जाऊ द्या. मी रिक्वेस्ट करते. हे बघा मॅम, हे हॉस्पिटल आहे आणि आता इथे बाकीच्या पेशंटना त्रास होतोय आणि जर तुम्ही खरंच माझं ऐकणार नसाल ना तर मला नाईलाजाने सिक्युरिटीला बोलवावं लागेल. सो प्लीज. असं कसं होईल? श्राऊ इथे नाहीये. पण मग पूनम म्हणाली होती तिने इथेच पाहिलं श्राऊला. ॲड्रेस तर हाच आहे, क्लिनिकचं नाव पण हेच सांगितलं होतं. पण मग रिसेप्शनिस्ट असं का म्हणाली असेल? काहीतरी गडबड आहे हे नक्की. सकाळपासूनच मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. श्राऊ कॉलेजला नाही तर दुसरीकडेच कुठेतरी चालली आहे असा डाऊट आलाच होता मला. तेव्हाच तिच्या बरोबर निघायला हवं होतं. पाप्पा, श्राऊ जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे. आत्ता इथे रिसेप्शनवरती मुलगी श्रावणीची चौकशी करत होती का? हो मॅम. श्रावणीची कोण होती असं म्हणाली? बहीण आहे असं म्हणाली. बहीण? हो. काही नाव सांगितलं का तिने? आता हिचा फोन का बंद येतोय? श्राऊ कुठेस तू बाळा? डॅड बोला ना, काय झालं? काय अचानक काय झालं आजीला? तुम्ही आधी डॉक्टरांना फोन केलात का? तुम्ही फक्त आजी जवळ बसून राहा. मी लगेच निघतोय. मी आलो लगेच आलो. हॅलो हॅलो नैना, मी आराध्या बोलते. अगं श्राऊ तुझ्या बरोबर आहे ना? श्रावणी? अगं तिचा कॉल लागत नाही म्हणून मी तुला कॉल केला. ती आहे ना तुझ्या बरोबर? हो, ती म्हणाली होती तिचा फोन चार्ज करायला विसरली आहे. डोंट वरी, आम्ही एकत्र जाऊन आम्ही कॅन्टीन मध्ये बसलो. बरं तिला दे ना प्लीज फोन, मला बोलायचं आहे तिच्याशी. ती ब्रेकफास्ट आणायला गेली. आम्हाला खूप भूक लागली. ती आली की लगेच कॉल करायला सांगू?
ओके ओके ठीक आहे. ती आली की तिला प्लीज सांग लगेच कॉल करायला. ठीक आहे. हां. थँक्यू बाप्पा. ॲटलिस्ट श्राऊ कॉलेजमध्ये हे तरी कळलं. पण जोवर मी तिच्याशी बोलत नाही, तिचा आवाज ऐकत नाही, तोवर मला चैन पडणार नाही. सी आता पेशंटला अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवलंय. मला त्यांचे डिटेल्स लागतील, फॉलोअप डिटेल्स. मला फाईल केबिनमध्ये आणून द्या. ठीक आहे. डॉक्टर जस्ट अ मिनिट. येस. व्हॉट डू यू थिंक? इज शी ओके? शी इज फाईन. अबॉर्शन झालंय बट फिजिकली त्या खूप वीक आहेत आणि मेडिकल कंडिशन पण खूप पुअर आहे त्यांची. जरा जास्त काळजी घ्यावी लागेल आणि मेडिसिन्स लिहून दिल्या आहेत मी. फॉलोअप करा. शुअर शुअर. थँक्यू. आणि स्ट्रेस येता कामा नये अजिबात. ऑफकोर्स ऑफकोर्स. चला, आमच्या मार्गातलं एक अडसर तर दूर झाला. आता एकच काळजी घ्यायची. हे जे काही झालंय त्यातलं कुणाला काहीही कळता कामा नये. खास करून श्रेयसला. त्याला कधीही काहीच कळायला नको. बरी आहे आजी? आता झोप लागली त्याला. पण असं अचानक झालं काय? अरे त्यांची शुगर लेवल डाऊन झाली. मलाही टेन्शन आलं, पण बरं झालं वेळेत डॉक्टर आलं, त्यांनी तपासलं. आता बऱ्या आहेत त्या. 5 मिनिटापूर्वी डोळा लागलाय त्यांचा. थँक गॉड. एवढं जगून काय करू रे मी. आयुष्य थोडं हवं, पण आनंदाचं हवं. 2 घास राहिलेत, संपवून टाक. घे. नको ना रे आता. बर राहू. मला सांग, अक्षयचा फोन बिन काही आला का रे? अगं पोचला नसेल तो अजून. काय एवढं अर्जंट काम असेल? नक्की कसलं काम? तुला माहितीये? नाही, मला मीटिंग बद्दल डिटेल्स काय माहित नाही आहेत. म्हणजे मम्मा फार काही बोलल्या नाहीत मला. तुला पण नाही सांगितलं? नाही सांगितलं. म्हणजे घरात कुणालाच कल्पना नाहीये. काय एवढं सिक्रेट आणि महत्वाचं काम आहे ज्याच्यासाठी तडकाफडकी अक्षयला USA ला पाठवलं तुझ्या मामाने? आपल्या लाडक्या श्रेयसला पण सांगितलं नाही? नवले. मला झालं का जेवण? तुमच्या गोळ्यांची वेळ झाली. हो ग बाई. तू आता विचार नको करत बसूस कसला. सगळ्या गोळ्या वेळच्या वेळी नीट घे. हो घेते रे बाबा. मी येतो. आली बाया, बरोबर हजर होते. द्या. काम आहे तिचं आजी. चल मी येतो. काळजी घे. कुठे आहे? काय ग, लागतोय का फोन? लागतोय बाबा, पण ती उचलत नाहीये. श्राऊचा अजून पत्ता नाही. फोन पण उचलत नाहीये ती. काय करू? सकाळी जे काय घडलं ते आई बाबांना सांगून टाकू का? अगं कसला विचार करतेस एवढा बाळ? काही झालंय का? काही नाही बाबा, तुम्ही उगाच जास्त विचार करता. नाही आराध्या, नाही. बाबांसमोर आता काही विषय न काढलेलाच बरा. पुन्हा त्यांना उगाच त्रास नाही. क्या लागला का ग फोन?
आई तिचा फोन लागतोय पण ती उचलत नाहीये. अरू, मला अगदी खरं खरं सांगा, तू आणि श्रावू आमच्यापासून काही लपवत आहे का? आई तू ग जास्त काळजी करतेस. अगं असं काही नाहीये, तिची तब्येत बरी नाहीये म्हणून फक्त. उठ बाळा, उठ बाळा. ये बाळा, सांभाळ. अगं काय होतंय बाळा? ठीक आहेस ना तू? श्रावू ये हळूहळू हळूहळू ये बाळा, ये हळू, सावकाश. बस. बरं वाटतंय का बाळा? काय होतंय राजा? श्रावू घे पाणी पी बाळा. रिलॅक्स हो. बरं वाटतंय का? श्रावणी, अगं बाळा अशी कशी अचानक चक्कर आली तुला? सकाळपासून पण तुझा चेहरा ना उतरलेलाच वाटत होता. अगं काय होतंय बाळा तुला? सकाळपासून काही खाल्लं नाही पोरीनी. नाही बाबा, ते उन्हात फिरल्यामुळे. अगं श्रावू, गेले 2-4 दिवस त्रास होतोय ना तुला, मग कशाला उन्हात आणत जायचं ग? पित्त खवळलं असेल, काही खाऊन का घेत नाहीस बाळ? आणि एक दिवस कॉलेजला नाही गेली तर नाही का चालणार? आई बाबा, ही काय रागवायची वेळ आहे का? तिची तब्येत बरी नाहीये, आरामाची गरज आहे तिला. श्रावू चल तू आराम कर, ठीक आहे? हो श्रावू, तू आज जा, फ्रेश हो आणि पड जरा वेळ. हा, मी तुझ्यासाठी छान गरम खिचडी करते. 2 घास खाल्लेस ना की तुला बरं वाटेल. ना बाळा, जाशील का सावकाश? अरू तिला सावकाश नाही हात. सावकाश जा. हा, अहो अहो ऐका ना, मला ना आता श्रावूची खरंच खूप काळजी वाटायला लागली आहे. श्रावूला बघून माझ्याही छातीत धस्स झालं होतं. मला असं वाटतं आता हे लग्न आपण लवकरात लवकर उरकून घ्यायला हवं. खरंय. अहो तुम्ही एवढी काळजी करू नका, होईल सगळं नीट. मी खिचडी टाकते. कांदे बटाटे लिहा. हा, 1-1 किलो लिहा. नारळ लिहिलात का यादीत? तो लिहायला विसरू नका. हा, अजून कसा अक्षयचा कॉल आला नाही, मेसेजला रिप्लाय पण नाहीये. अगं श्रावू, जरा लक्ष देऊन खा ना. सारखा काय तो मोबाईल हातात ग? सॉरी. म्हणून अन्न अंगाला लागत नाही तुझ्या. खा ना जरा बाळा, लक्ष देऊन खा. नारळ लिहिलात मगाच्या यादीत? हो, लिहितो.
ही अशी आत का गेली? अक्षयचा कॉल तर नसेल? हॅलो श्रावणी बेटा. मम्मा. मॉम बोला. बेटा कशी आहेस तू? तब्येत बरी आहे ना? काही त्रास वगैरे नाही ना होत? नाही मॉम, बरी आहे मी आता. गुड. बरं आहे बघ, कोणाला काही सांगितलं नाहीस ना? म्हणजे कोणाला काही कळलं नाहीये ना? नाही, कोणाला काहीच कळलेलं नाहीये. मी कोणाला काही सांगितलेलं नाहीये. गुड. बरं तुला भेटायचं होतं, सेम प्लेस. आता काही प्रॉब्लेम नाही? महत्वाचं बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून. हो ठीक आहे. पण काय काय झालं श्रावणी? सगळं ठीक आहे ना? अक्षयशी काही बोलणं झालंय का तुझं? नाही ना मॉम, म्हणजे आमचं बोलणंच नाही झालंय. त्यांनी मला कित्येक दिवसापासून कॉलही नाही केलाय किंवा मेसेजही नाही केलाय. मी पण ट्राय करते पण त्याचा कॉल नाही लागत आहे. व्हॉट आर यू सेइंग? फोन नाही केला अक्षयने? हा मुलगा पण ना, अगं आम्ही बजावलं होतं की आठवणीने श्रावणीला फोन करायचा. थांब, चांगलं खडसावतो आम्ही त्याला, काळजी करू नकोस. तो फोन करेल. आफ्टर ऑल त्याचं खूप प्रेम आहे ना तुझ्यावर, राईट? हो. थँक्यू मॉम. बरं ते भेटायचं लक्षात आहे ना? हो हो, मी येते कॅफेला. गुड. आणि येताना? हो मी एकटीच येईन, कोणाला नाही सांगणार काहीच. नाईस. सी यू देन. जगातल्या कुठल्याही प्रॉब्लेमवर दोनच सोल्युशन्स, पैसा अँड पार. डू यू अंडरस्टँड? One should understand. संजय, झालं? एवढं होऊनही तू त्या बाईला भेटायला जाणार आहेस तर? हो ताई, मी जाणार आहे. कारण मला त्यांना सगळं स्पष्ट विचारायचंय. आणि तुला वाटतं ती बाई आता तुला सगळी खरी खरी उत्तरं देईल म्हणून? हो ताई. हे सगळं घडल्यावर आता तुला वाटतंय की मी जाऊन त्यांना स्पष्ट विचारायला पाहिजे. ती बाई तुला साधं उभं सुद्धा करणार नाही, कळलं तुला? त्यांनीच बोलवलंय मला आणि त्यांनाही काहीतरी बोलायचं असेलच ना. सो माझं ठरलंय, मी जाणार आहे. जा ना, मी तुला अडवलंच नाहीये. तुला हवं तिथे हवं तेव्हा जायला तू मोकळी आहेस. पण काय? पण तू यावेळी एकटी जाणार नाहीयेस. मी तुझ्या बरोबर येणार आहे. आत्तापर्यंत तू तुझ्या मर्जीने सगळं करत आलीस, पण यावेळी नाही. आपण दोघींनी जायचंय आणि तू नाही. मी तिला जाब विचारणार आहे. पण ताई, श्राऊ, सापाने कात टाकली तरी तो त्याचा स्वभाव टाकत नसतो. ती बाई पुन्हा तिच्या गोड शब्दाने तुला घोळात घेईल, तुला फसवेल. पण मी तसं होऊ देणार नाही. जे काय घडलंय त्याचा सोक्ष मोक्ष आता लागलाच पाहिजे आणि तो मी लावणार. सर गुड मॉर्निंग. येऊ का? अरे आता तू इथे? अहो मनी 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 एकच ध्यास. हा संजय यशोधरा मॅडमचाच दास. मॅडम कुठे आहेत?
वर वर आहेत. येतो हा. काही काम होतं का रे? म्हणजे काम म्हणजे ही बॅग महत्वाची आहे, ती मॅडमला द्याल का? आणि आठवणीने द्या, मी जरा एक महत्वाचं काम आहे ते करून आलो. हा आलो. ही बॅग. यशोधरा एवढे पैसे? इट्स नन ऑफ युअर बिझनेस. मम्मा, मी पण येतो तुमच्या बरोबर ऑफिसला. नाही बेटा, ऑफिसला नाही जात आहोत आम्ही. एक काम आहे ते करून ऑफिसलाच येणार आहोत. आय सी यू देअर. मम्मा, आय एम सॉरी, पण एक विचारायचं होतं. हा, अक्षय नक्की कुठल्या प्रोजेक्टसाठी गेलाय? काही कॉन्फिडेन्शियल आहे का खूप? नाही असं काही नाही, सांगते ना नंतर. नक्की सांगाल ना मम्मा? म्हणजे नाही, म्हणजे गेले काही दिवस तुम्ही आणि अक्षय तुमच्यात काहीतरी खूप सिक्रेट चाललंय असं वागताय. बाकी काही नाही. कुठल्या प्रोजेक्टसाठी गेलाय, कोणाला भेटणार आहे, नक्की डील काय आहे? मम्मा, काय चाललंय हे सगळं? सॉरी. तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझ्यापासून सगळं लपवून ठेवाल आणि मला काही कळणार नाही? का करताय मम्मा असं? याला श्रावणी आणि अक्षय बद्दल तर कळलं नाहीये ना? मम्मा, काय मी काय विचारतोय तुम्ही काहीच बोलत नाही आहात. का वागताय असं? व्हॉट्स द प्रॉब्लेम? मॅडम, कुठे चाललात तुम्ही? तुम्ही विदाउट परमिशन आज जाऊ शकत नाही. यशोधरा सरनाईक, यशोधरा सरनाईक, हिम्मत असेल तर समोर ये. अक्षय, अक्षय, कुठे लपून बसलायस? त्या दिवशी तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतास ना. श्रावणी आणि बाळ माझी जबाबदारी आहे. मला तिला सपोर्ट करायचंय. हाच का तुझा सपोर्ट? हेच का तुझं प्रेम? काय झालं आता? हिम्मत नाही का तुझ्यात? तू आणि तुझी आई दोघंही खोटारडे. नाही म्हणजे काय केलंय आम्ही? मलाच विचारताय मम्मा? एकतर तुम्ही मला काही सांगत नाही आहात. एवढे पैसे कोणाला दिलेत तुम्ही? काही एक्स्टॉर्शन साठी डिमांड वगैरे आली आहे का? काय मला काही कळेल का काय झालंय नक्की? ओ, त्याबद्दल विचारतोयस तू? हो. आय थॉट काय? नाही, नथिंग. पैशांबद्दल डॅडने सांगितलं का? मम्मा, तुम्ही डॅडना काही बोलू नका प्लीज. हे बघा, आम्हाला माहिती आहे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात.
आई बाबा तुम्ही प्लीज सांगाल का हे सगळं काय झालंय, कोणी केलंय हे सगळं? अगं मरू दे ते सगळं, आधी सांग ते यशोधरा सरनाईकशी तुमचा काय संबंध आहे? यशोधरा सरनाईक? हो, यशोधरा सरनाईक. बाबा आमचा काय संबंध त्यांच्याशी? आम्ही नाही ओळखत त्यांना. अच्छा, ओळखत नाही? मग पुन्हा तुम्ही त्यांच्या घरी किंवा ऑफिसात गेलात तर ह्याच्यापेक्षाही वाईट परिणाम होतील अशी धमकी त्यांनी आम्हाला का दिली? काय केलंय तुम्ही? आई अगं आम्ही काही केलं नाहीये. आम्हाला नाही माहित खरंच त्यांनी अशी का धमकी दिली, शपथ. अगं तुम्हाला माहित नाही तर कोणाला माहिती असणार? हा, एवढी प्रतिष्ठित बाई, एवढी मोठी उद्योजिका, ती आपल्या सारख्या सामान्य माणसांना का त्रास देईल? अगं बोल ना. पण बाबा खरंच मी बस ताई बस, माझ्या चुकांवर अजून पांघरून नको घालू. बघतेस ना हे सगळं काय केलंय तू बघते ना हे सगळं माझ्यामुळे झालंय. ही घराची आणि आई बाबांची अवस्था बघतेस ना तू. श्रावू अगं नाही ताई, तू आता मला अडवू नकोस. अगं किती मारलंय आई बाबांना. इतका वाईट कोणी कसं असू शकतं? मी तर फक्त प्रेम केलं होतं ना, तर त्याची इतकी मोठी शिक्षा का? अगं श्रावू काय बोलतीयस हे? प्रेम? अगं आराध्या काय बोलते ही? काय लपवले तुम्ही आमच्यापासून? अगं आता तरी खरं सांगा. आणि आई तुला काय लागलंय हे? अगं तुम्हालाही मारलं का त्यांनी? अगं मला सांगा तरी. आई मी सांगते, यशोधरा मॅडमशी आमचा काय संबंध आहे मी सांगते. अगं श्रावू आपण हे सगळं नंतर बोलू. आराध्या थांब, एक शब्दही बोलू नकोस. श्रावणी तू बोल, सगळं खरं खरं सांग. तुझा आणि यशोधरा सरनाईकचा काय संबंध आहे? बाबा तो अक्षय आहे ना, यशोधरा मॅडमचा मोठा मुलगा, त्याचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझंही त्याच्यावर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं होतं. घरच्यांशी ओळख करून देण्यासाठी त्याने यशोधरा मॅडमच्या बर्थडे पार्टीला मला इन्व्हाइट केलं. मी गेले होते तिथे, पण मला जे वाटलं तसं काहीच घडलं नाही. सगळं उलटच झालं. काय नाही बोलले मला. संजय अजून फोन कसा नाही आला? मॅडम आला फोन. हॅलो, हा बोल. हे बघ, ठरलेले पैसे ठरलेल्या ठिकाणी पोचतील. हा, ठेवा फोन.